शुगरचे पेशंट आहेत. त्यांचं ऑपरेशनही झालेलं आहे गेल्या वर्षी. पायाची 3 बोटं त्यांची काढली गेलेली आहे त्या शुगरमुळं, इन्फेक्शनमुळं. पण आता सध्या थोडंसं त्यांच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागला आहे आणि त्यामुळं त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाही. पुष्कळ सायकॅट्रिक डॉक्टरांकडे नेऊन आणलेलं आहे. गोळ्या औषधही चालू आहेत. परंतु या सर्वांपेक्षा आपला जिवंत देव तो महत्त्वाचा डॉक्टर आहे. तो वैद्यांचा वैद्य आहे आणि म्हणून माझा या जगीत डॉक्टरांपेक्षा त्या जिवंत परमेश्वरावर जास्त भरोसा आहे. आणि सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची साक्ष आहे की त्या जिवंत देवामुळं माझ्या मिस्टरांचा पाय डॉक्टरांनी सांगितलं होता गुडघ्यापासून खाली तोडावा लागला, पण नाही. परमेश्वराने माझी उपवास आणि प्रार्थना ऐकली आणि आज दोन्ही पायावर ते उभे आहेत, चालू पण शकतात. परंतु काल थोडंसं वेळाच्या भरात म्हणू किंवा काही म्हणू घरातून ते निघाले. मग नक्की गेले कुठं काही सांगता येईना, कारण मी बहुळ या गावात राहते आणि त्यामुळं तिथून पिंपळगावला येऊन आळंदीकडेही जाता येतं आणि आळंदीहून पुण्याला जाता येतं आणि पुढं इकडं चाकणला येऊन पुन्हा चाकणहूनही पुण्याला जाता येतं. त्यामुळं कळेच नक्की गेलेत कुठं. हातामध्ये काठी आहे, त्यांना पूर्ण चालता येतं पण ते मानायला तयार नाहीत की मी बरा झालो. असो देव घालतील परमेश्वर त्यांच्या मनामध्ये आणि ती काठी निघून जाईल. पास्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ती हातातली काठी सुद्धा त्यांची गळून पडणार आहे. धन्यवाद देते या गोष्टीबद्दल मी परमेश्वराचे. आणि शेवटी मी माणूस आहे आणि त्यामुळं मी थोडीशी घाबरली. मी पास्टरांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणलं पास्टर असं नाही, असं झालेलं आहे. प्लीज म्हटलं चाकण चौकात जर आले तर पुण्याच्या गाडीमध्ये बसवून द्या. त्यानंतर इथंच निरपगार, कदाचित तुम्हाला माहिती असते, ते नातेवाईक आहेत माझे. त्यांच्या मुलाला विशालला मी कॉन्टॅक्ट केलं. विशालही चौकामध्ये एस टी स्टँडच्या तिथे येऊन उभा राहिला. बऱ्याच जणांना आळंदीलाही 2-4 ओळखीच्या लोकांना कॉन्टॅक्ट केलं की जर आले स्टँडवर तर पुढच्या गाडीमध्ये कृपया बसवून द्या. पास्टर मला आधीच म्हटले होते की ते कुठेही जाणार नाही, व्यवस्थित येतील इथपर्यंत. आणि तसंच झालं. इथे माणिक चौकामध्ये ते उतरले आणि त्या पगार विशालला ते दिसले. अर्थात माणसंही त्यांना नीट थोडक्यात आता ओळखायला येईना. बऱ्याच वेळा मलाही ओळखत नाही. शेजारी जाऊन सांगतात आमच्या घरात कोणीतरी बाई शिरली आहे आणि तिला बाहेर काढा. ठीक आहे असं होते. पण काल त्या विशालला त्यांनी जवळजवळ 2 वर्षांनी पाहिलं, पण पाहिल्या ओळखलं. देवाचे उपकार मानते. पाहिल्या म्हणे तू विशाल आहेस, आडनाव नाही माहिती म्हणे, पण तू विशाल आहे. आणि मग विशालने त्यांना गाडीत बसवून दिलं पुण्याच्या. जेवायचं का विचारलं तर नाही म्हणे, मी काल रात्रीपासून उपाशी. जेवलेले होते, सगळं होतं बरोबर, पण ते लक्षात नाही राहिलं. पण महत्वाची साक्ष अशी आहे की परमेश्वराने कुठं का होईना मास्तरांचंही लक्ष होतं की त्यांना सापडू दिलं आणि व्यवस्थित योग्य त्या परिस्थितीत सापडू दिलं. आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पुण्याला पोचले. ते पुण्याहून मुलीने त्यांना खेडशिवापूरला नेऊन पोचवलं. आणि याबद्दल मी परमेश्वराचे लाख उपकार मानते. कोटी धन्यवाद त्याला देते की प्रत्येक कुठलंही संकट असो, लहान असो मोठं असो, परमेश्वराचा धावा केल्यानंतर तो नक्कीच ऐकतोय आणि नक्कीच आपली बाजू घेण्यासाठी तो धावत येतोय, आपल्याला मदत करतोय. आपण पापी आहोत पण तरी सुद्धा
पावला पावलावर हा जिवंत परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद. देव आपला किती चांगला देव आहे याचा अनुभव आम्हाला काल आलेला आहे. आणि कालच नाही तर क्षणोक्षणी रोज आणि रोज तो अनुभव आम्हाला येत आहे. ज्या देवाची आम्ही आराधना करतो, ज्याची आम्ही उपासना करतो, तो आमचा देव कधीही आम्हाला हताश निराश तो करत नाही. कारण त्याने म्हटलेलं आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी तुझ्यासाठी करेन. आणि ज्यावेळेस आम्ही सर्वात प्रथम परमेश्वराला ज्यावेळेस आम्ही आद्यस्थान देतो त्यावेळेस परमेश्वर निश्चिततेने तो आमचा आदर करतो, तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि म्हणून देवाच्या प्रियजन हो, देवाच्या वचनात सांगितलं जे काही तुम्ही करा ते प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचा आदर करा. सर्व स्थितीत चांगले दिवस असो वाईट दिवस असो त्या प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करावा ही परमेश्वराची योजना आहे. पण पुष्कळ वेळेस काय होतं की ज्या वेळेस आमचे चांगले दिवस असतात तर ते वचन आपण वाचूया. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 20वं वचन. पुष्कळ वेळेस ज्या समस्या असतात त्या समस्या आम्ही आमच्या स्वप्रयत्नाने सोडवण्याचा प्रयत्न करतो. ते अगदी पहाटे सुटून लकोबाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट म्हणाला, अहो यहूद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जनो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवून त्याला मागतो त्यावेळेस परमेश्वर जे काही आम्ही काम हाती करतो ते सिद्धीच जातं. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या संदेशावर विश्वास ठेवतो, एखाद्या पालकावर एखाद्या उपदेशावर आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही यशस्वी होतो. हे असं परमेश्वराचं वचन आहे. पण काय होतं की अनुवाद याचा 28वा अध्याय आणि 47वा वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारण सर्व गोष्टीची समृद्धी असते. सर्व गोष्टीची समृद्धी असताना तो आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. ज्यावेळेस सर्व गोष्टीची रेलचेल असते, सर्व काही मुबलक असते, त्यावेळेस आम्ही परमेश्वराची सेवा करत नाही, पवित्र शास्त्र वाचत नाही, प्रार्थना करत नाही, देवाच्या मंदिराला येत नाही. आनंद उत्सव करण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण विसरून आम्ही भक्तीकडे आनंद उत्सव साजरा करतो. त्यावेळेस काय होतं, तर तो आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न,
आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवी त्याचे तुला दासे करावे लागेल. मग आम्ही गरजवंत केव्हा होतो? आम्ही समस्यात केव्हा सापडतो? जेव्हा आम्ही परमेश्वराची सेवा करत नाही, परमेश्वराला आधी स्थान देत नाही, तेव्हा आम्ही आमच्यावर अनेक प्रकारच्या समस्या येतात, अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि आम्ही संकटात सापडतो. पण देवाचे प्रियजन हो, लक्षात ठेवा की देव कोणालाही संकटात पाडत नाही. देव कोणालाही मुद्दाम म्हणून दुःख देत नाही. कारण आमचा देव हा दयाळू देव आहे. आमचा देव हा कृपाळू देव आहे. आणि परमेश्वराच्या जे काही आज्ञा आहेत त्या परमेश्वराच्या आज्ञा फार साध्या, सोप्या आणि सरळ आहेत. पुष्कळ वेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञा आम्ही पाळत नाही. आम्ही मनुष्याच्या आज्ञा आम्ही पाळतो. मनुष्याने लावून दिलेला जो काही संप्रदाय आहे त्या संप्रदायाप्रमाणे आम्ही चालतो. त्यावेळेस आम्ही अडचणीत येतो. या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग एकच आहे आणि तो मार्ग एकच आहे. साधा आणि सोपा आणि सरळ मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि जे त्याचे संदेश जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे देवा तुमचे सर्व मार्ग सुरळीत करा. आणि म्हणून पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे. सावळे कुटुंबीय, त्याचप्रमाणे वाघमारे पातोळे कुटुंब, पुन्हा एकदा मी तुमचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी स्वागत करत आहे. आणि काही वेळ आम्हाला देवाची भक्ती आराधना ही करायची आहे आणि देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे ते समजून घेण्यासाठी आम्हाला आराधनेत जायचं आहे. आणि ब्रदर लोखंडे पुढे येतील आराधनेमध्ये ते घेऊन जा. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आत्ताशी 12 वाजले. पुष्कळशे लोक उशिरा आलेले आहेत. आपला 10:30चा टाईम आहे. 9:45ला आपण सुरुवात केलेली आहे. असो, प्रभूला धन्यवाद असो. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. मी मनुष्याची योजना परमेश्वरापुढे काहीच नाही. कारण योजना करणं मनुष्याची हाती आहे. मी रात्री बाळासाहेबांना म्हणलं की माझं घरचं काम करत नाही. त्या मंडळी मी कॉल केलं मंडल परिवाराला, परंतु ब्रदर नाही, मला काही त्यांचं म्हणजे अजून काही कळालं नाही. मी म्हणलं कळेल ते परत फोन करा. आराधना ते कुटुंब घेतील. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याची आराधना करावा. म्हणूनच मी प्रत्येकाला सांगतो की प्रतिदिन हर दिन हम यीशु का धन्यवाद करने वाले हैं. म्हणूनच आपण प्रत्येक जण प्रतिदिवशी परमेश्वराचा धन्यवाद केलाच पाहिजे. त्याची आराधना केलीच पाहिजे. त्याचा महिमा केलीच पाहिजे. प्रियानो, अवेळी सुवेळी आपण कसे राहायला पाहिजे? बायबल काय सांगते? कबुतरासारखे सासूत, सापासारखे चेतू. हाय का तसे? आहेत का? पालक साहेब जर म्हणले ह्या ठिकाणावरून, नाही पालक साहेब त्यांना सांगा. परंतु असो, परमेश्वराने आम्हाला जिवंत ठेवला ह्या दिवसापर्यंत. इथपर्यंत त्यांनी आम्हाला सांभाळलेले आहे. कदाचित
इथं येण्याचा उद्देश आराधना करण्याचं, गीत गाण्याचं हेच नव्हे. मी पाटोळे परिवारामध्ये गेल्या बुधवारी आम्ही गेलो होतो, त्यात सांगितलं काही जणांना भजनाचं आवड आहे, काही जणांना आराधण्याची आवड आहे, काही जणांना गीत गाण्याची आवड आहे. आवड आहे म्हणून मी करतो, आवड आहे म्हणून मी हे करतो हे नाही प्रियानो. आवड आहे म्हणून नाही, परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेले आहे, ते पाचारण आम्ही समजून करायला पाहिजे. म्हणून तिथं म्हणलं मी केवळ भजनानेच देवाची स्तुती करू शकत नाही, तर आम्हाला सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी भाकर पाहिजे, भाजी पाहिजे, लोणचं पाहिजे, चटणी पाहिजे, सर्व या सगळं एकत्रित केलं तेव्हा आम्हाला त्या चवदार लागतात, नाही का? बरोबर आहे का नाही? का नुसतं भाकरच चगळतो, का नुसतं भातच खातो? नाही ना. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण काही गीत गाऊया, जास्त वेळ घेत नाही. आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. गाईन मी उपकार तुझे हे प्रभु राया, गाईन मी उपकार तुझे हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया, आपण सर्वजण उभा राहूया. परमेश्वराच्या सानिध्यात त्याच पवित्र आत्म्याचा या ठिकाणी उपस्थित आहे. गाईन जोराने टाळ्या वाजू, आपण गीत गाऊया, आवाज उंच करू प्रियानो, कारण आमचा परमेश्वर आमच्या आधी आज तो बायबल सांगते आम्हाला 6 दिवस परमेश्वराने काय केले प्रियानो, सर्वांना माहित आहे. उत्पत्तीचं पुस्तक माहित आहे, माहित आहे. मग उत्पत्तीमध्ये पहिलं काय सांगितलेलं, देवानी काय केलं? किती दिवस लागले? 6 दिवस. मग आम्हाला काय आदेश दिलेले आहे? 6 दिवस परमेश्वर तुमच्या माझ्यावर नाही, तर तो त्याच्या मंदिरात आहे प्रियानो. म्हणून त्याच्या मंदिरात आम्ही आलो असताना त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही कधीच कमजोर नाही. आम्ही अग्नीनं भरून त्याची आराधना करणार आहोत, त्याची उपासना आम्ही आत्म्याने खरेपणाने करणार आहोत प्रियानो. गाईन मी उपकार तुझे हे प्रभु राया, गाईन मी उपकार तुझे हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया, हे प्रभु राया.
काही नवीन उपकार तुझे हे प्रभुराया. माझी विनंती ऐकून घे हे प्रभुराया. हे प्रभुराया ओ माझी विनंती ऐकून घे हे प्रभुराया. हे प्रभुराया माझा यहोवा माझा प्रभू तू माझा दास. माझा यहोवा माझा प्रभू तू माझा दास. काही नवीन उपकार तुझे हे प्रभुराया. काही नवीन उपकार तुझे हे प्रभुराया. हे प्रभुराया. हे प्रभुराया. हे प्रभुराया. हे प्रभुराया काही नवीन उपकार तुझे हे प्रभुराया. काही नवीन उपकार तुझे हे प्रभुराया. काही नवीन उपकार तुझे